काल भुजबळ सिल्वर ओकवर पोहोचलेले होते, शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि आज सुनेत्रा पवार मोदी बागेत पोहोचलेल्या होत्या। अर्थात मोदी बागेत त्यावेळेला शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते, मात्र सुनेत्रा पवारांनी कुणाची भेट घेतली, या दोघांची भेट घेतली का, शरद पवार सुप्रिया सुळेंची त्यांची काही चर्चा झाली का याबद्दल मात्र माहिती नाहीये। मात्र राज्यसभेच्या खासदार आहेत सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी आहेत आणि आज सकाळीच त्या मोदी बागेत पोहोचलेल्या होत्या। तब्बल शरद पवार सुप्रिया सुळेसह त्याच वेळेला मोदी बागेत होते। एका तासानंतर त्या मोदी बागेतून बाहेर पडल्या, मात्र या एका तासादरम्यान मोदी बागेत त्यांनी कुणाची भेट घेतली आहे, शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याशी त्यांची चर्चा झाली का याबद्दल मात्र काही माहिती समोर आलेली नाही। मात्र अजित पवारांच्या पक्षाकडून काही नेत्यांच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या समोर आल्यात। मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे, राजकारणाच्या ठिकाणी ठेवा काय, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेलं आहे, ठीक आहे, मन मोठं करून जावंच लागतं। आणि पवारसाहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडिलकीचा ज्यांचा अधिकार ते आहेत, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली। मला या विषयावरती काय माहीत नाही। एकतर महाराष्ट्रामध्ये काही घडत नाही, महाराष्ट्रामध्ये एकच घडणार आहे की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरं जाणार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे। हेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, याच्यापेक्षा काही वेगळं घडणार नाही। की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते, कारण काल परवा काय पवारसाहेबांची तब्येत ठीक नव्हती आणि भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल।